नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VGSE स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. एक करंट अफेअर्सचा टॉपिक आहे, त्याला आपण पॉलिटीच्या सिलेबसशी कनेक्ट करतो आहे आणि पॉलिटीच्या दृष्टीने सुद्धा हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. घटक राज्याचे जे कार्यकारी मंडळ असतं, त्या घटक राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. म्हणजे संसदीय शासन पद्धतीतील जबाबदार शासनाचं तत्त्व राज्य पातळीवरही आपल्याला आढळून येतं आणि कार्यकारी मंडळाच्या रचनेमधलं हे राज्यपाल ही जी एक पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन आहे, राजकीय संस्था आहे, ही अतिशय महत्त्वाची राजकीय संस्था म्हणून पुढे येते. राज्यपाल आणि वाद किंवा राज्यपाल आणि राज्य सरकार या दोघांमधला संघर्ष हे काय भारताच्या राज्यव्यवस्थेत ही काही घटना नवीन नाही आहे. असाच एक संघर्ष दक्षिणेतल्या तमिळनाडू या राज्यात उभा राहिला आहे. तमिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयानं दिलेलं मत आणि त्या अनुषंगानं राज्यपाल या पदाबद्दल घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत, राज्यपाल पदाची घटनात्मक तरतुदी पाहत असताना या पदाचा काही ऐतिहासिक दृष्टिकोन किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी राहिलेली आहे का, याशिवाय राज्यपालाचे अधिकार, कार्य आणि राज्यपालाच्या भूमिका याची चर्चा करणं प्रसंगाने येतंच आणि त्याच अनुषंगानं या सर्व गोष्टींवरती प्रकाश टाकणारं हे एक लेक्चर आहे. सर्वोच्च न्यायालयानं तमिळनाडूचे राज्यपाल जे आहेत R.N. रवी यांची कृती बेकायदा आणि मनमानी असल्याचं सांगत न्यायमूर्ती J.B. पार्डेवाला आणि न्यायमूर्ती R. महादेवन यांच्या खंडपीठाने निर्णय देताना असं म्हटलं की लोकनियुक्त सरकारने विधानसभेत बहुमताने मंजूर केलेल्या विधेयकाविरोधात नकाराधिकार वापरण्याचा अधिकार राज्यपालास नाही, असं परखड मत सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालाच्या विरोधात व्यक्त केल्याचं आपल्याला दिसतं. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यामधला संघर्ष मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा काही नवीन नाही आहे. उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, ही दोन राज्य, झारखंडची विधानसभेची निवडणूक असेल, अरुणाचल प्रदेशमधले काही प्रश्न असतील, पंजाबमधले काही प्रश्न असतील आणि भगतसिंग कोश्यारींच्या काळात की जे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल राहिलेले आहेत, महाराष्ट्र सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद आपण पाहिलेलेच आहेत किंवा ते चव्हाट्यावर आलेले आहेत, त्याच्याबद्दल चर्चासुद्धा झालेली आहे. म्हणजे काय, तमिळनाडूच्या राज्यपालांनी तमिळनाडू विधानसभेने मंजूर केलेली 10 विधेयकं राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी रोखून धरली होती आणि त्याच अनुषंगानं तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना हे वरील मत व्यक्त केले. आता तुम्ही म्हणाल विधेयक म्हणजे काय, तर विधेयक म्हणजे मसुद्याच्या स्वरूपातील कायदा. विधेयकाला ज्यावेळेस 2 सभागृह असतील तर 2 सभागृहाची मान्यता मिळून राज्यपाल ज्यावेळेस मान्यता देतात राज्यांच्या बाबतीत, तर तो कायदा होतो पर्टिक्युलर राज्याच्या बाबतीत. आणि ज्यावेळेस आपण संसदेचा विचार करतो तर संसदेची दोन्ही सभागृह एखाद्या विधेयकाला मंजुरी देतात आणि मग ते राष्ट्रपतीकडे जातं, राष्ट्रपतीची मान्यता मिळाल्यानंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. तर अशी 10 विधेयकं तमिळनाडूच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी रोखून धरलेली होती आणि त्याच्यावरून हा वाद चिघळला होता, सर्वोच्च न्यायालयापर्यंत वाद गेला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना राज्यपाल R.N. रवी यांची जी कृती आहे तर ती बेकायदा आणि मनमानी असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आज आपण हे लेक्चर डिस्कस करतोय. आपण पहिल्यांदा राज्यपाल आणि वाद हे लेक्चर पुढं करताना सर्वोच्च न्यायालयाचं मत काय आलेलं आहे ते पाहूया आणि मग इतर गोष्टी आपण डिस्कस करूया. सर्वोच्च न्यायालय काय म्हणते पहा. सर्वोच्च न्यायालय कलम 200 अंतर्गत, आता कलम 200 काय मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, फक्त लक्षात ठेवा कलम 200 अंतर्गत सादर झालेल्या विधेयकांवर राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा लागतो, त्यांना स्वेच्छाधिकार वापरता येणार नाही किंवा येत नाही. अशी विधेयकं रोखून राज्यपाल अप्रत्यक्ष नकाराधिकार वापरून विधेयकं निष्क्रिय बनवू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. राज्य विधिमंडळाच्या पर्यायाने राज्यातील जनतेच्या निवडीविरोधात केलेली कोणतीही कृती राज्यपालांच्या घटनात्मक प्रतिज्ञेचा भंग करणारी ठरते, असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं आपलं मत मांडलेलं आहे. आणि राज्यपालाने राजकीय हेतूने प्रेरित होण्याऐवजी सरकारचा मित्र, मार्गदर्शक अशी भूमिका बजावावी, असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं मत मांडलेलं आहे. आता हाच निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने काही आदेशसुद्धा दिलेले आहेत. कुठले कुठले आदेश दिलेले आहेत ते 1 बाय 1 पाहूया. पहिला आहे, राज्य मंत्रिमंडळाच्या सल्लामसलतीनुसार राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी रोखून धरलेल्या विधेयकांवर राज्यपालांना 1 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जी रोखून धरलेले विधेयक आहेत
त्याच्यावर असं काही टाईम लिमिट नव्हतं. तर आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की 1 महिन्यात राज्यपालाने त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे. मंत्रिमंडळाशी चर्चा न करता विधेयक रोखून धरल्यास राज्यपालांना ती 3 महिन्याच्या आत विधिमंडळाकडे परत पाठवावी लागतील. म्हणजे मंत्रिमंडळाबरोबर चर्चा न करता एखादं विधेयक जर का राज्यपालांना रोखून धरलं असेल तर 3 महिन्याच्या आत म्हणजे 90 दिवसांच्या आत ते परत विधिमंडळाकडे पुनर्विचारासाठी पाठवावं लागणार आहे. पुढं राज्य विधिमंडळाने पुनर्विचार करून सादर केलेल्या विधेयकांवर राज्यपालांना 1 महिन्याच्या आत स्वाक्षरी करावी लागेल. म्हणजे एखादं विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे पाठवलं असेल आणि राज्य विधिमंडळानं ते पुन्हा एकदा मंजूर करून सहीसाठी राज्यपालाकडे पाठवलं असेल तर त्याच्यावरती राज्यपालानं 1 महिन्याच्या आत सही करायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. हे टाईम लिमिट जे दिले तर याच्यावरती एक्झामला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही कालमर्यादा न पाळल्यास राज्यपालांची उदासीनता न्यायालयीन पडताळणीस पात्र असेल. म्हणजे राज्यपालांचं जे वर्तन आहे किंवा जी कृती आहे तर ती न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र असेल असा जो निर्णय आहे तर सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे. याच्यासाठी न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांचं खंडपीठ बसलेलं होतं आणि त्यांचा हा निर्णय आहे किंवा त्यांचे हे आदेश आहेत. ओके, लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. टाईम लक्षात ठेवा. ओके, म्हणजे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी रोखून धरलेल्या विधेयकावर राज्यपालाने 1 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा लागेल. याशिवाय मंत्रिमंडळाशी चर्चा न करता विधेयक राखून धरल्यास राज्यपालांना 3 महिन्याच्या आत विधिमंडळाकडे ते परत पाठवावं लागेल आणि विधिमंडळाने पुनर्विचार करून एखादं विधेयक जर का राज्यपालाकडे सहीसाठी पाठवलं तर 1 महिन्याच्या आत त्यांनी त्याच्यावरती स्वाक्षरी केली पाहिजे. तर हे टाईम लिमिट आता घालून दिलेलं आहे. आता हा निर्णय काय सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा दिला आहे का तर नाही. रामेश्वर प्रसाद खटला की जो 2006ला सर्वोच्च न्यायालयात उभा राहिला होता यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की विधेयकांना मान्यता देण्याचा अधिकार मनमानी पद्धतीने वापरल्यास मंजुरी रोखण्याच्या राज्यपालांच्या अधिकाराचं पुनरावलोकन केलं जाऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या विधेयकांना मान्यता देण्याचा अधिकार जर का राज्यपालांनी मनमानी पद्धतीने वापरला तर ह्या मंजुरी रोखण्याचा जो राज्यपालांचा अधिकार आहे तर त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतं किंवा त्याचं न्यायिक पुनरावलोकन होऊ शकतं. असा निर्णय जो आहे तर सर्वोच्च न्यायालयाने 2006 सालीच दिला होता. फक्त तो निर्णय नव्याने समोर आल्याचं आपल्याला दिसतं आणि आत्ता राज्यपालांना वेळेची मर्यादा घालून दिलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके, हा होता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. आता आपण ॲक्च्युअल राज्यपालांबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून तुम्हाला राज्यपाल आणि हे वाद का होत आहेत ते समजेल. याशिवाय थोडंसं विषयांतर PSR ऑप्शनल आणि GS मेन्स पेपर 2 म्हणजे पॉलिटिचा पेपर, एसे रायटिंग आणि ॲन्सर रायटिंग संबंधीच्या काही आपल्या पर्सनल मेंटरशिप बॅचेस अवेलेबल आहेत अगदी नाममात्र फीमध्ये. तुम्हाला जर का त्या बॅचमध्ये सहभागी व्हायचं असेल तर हो स्क्रीनवरती हा जो माझा नंबर दिसतोय 9665274459 या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता. इथं म्हणजे बाकीकडे जेवढी फी आहे त्याच्यापेक्षा 50% कमी 50% कमी फीमध्ये आपण या पर्सनल मेंटरशिप बॅच देतोय. नक्की या बॅचमध्ये या, तुम्हाला फायदा नक्कीच होईल. याशिवाय आपल्या ज्या काही फ्री व्हिडिओ लेक्चर सिरीज आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत त्या लेक्चर सिरीज पहा, नक्कीच त्याचाही तुम्हाला फायदा होईल. म्हणजे NCERT टेक्स्टबुक पॉलिटीची लेक्चर सिरीज चालू आहे. याशिवाय इंडियन कॉन्स्टिट्यूशनची लेक्चर सिरीज सुरू आहे, इंटरनॅशनल रिलेशनची लेक्चर सिरीज सुरू आहे. अशा वेगवेगळ्या लेक्चर सिरीज ज्या आहेत की जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. MPSC आणि UPSC जे पॉलिटिक्सचे जे PYQ आहेत त्याच्यासुद्धा फ्री लेक्चर सिरीज सुरू आहेत आणि त्या तुम्ही पहा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मुद्द्यावरती पुन्हा एकदा येऊ. राज्यपालांबद्दल आपण बोलूया. राज्यपाल, आता बघा राज्यपालांची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर का पाहायचं झालं आपल्याला तर राज्यपालला हे जे पद आहे तर या पदाबाबत घटना समितीचा एक वेगळा दृष्टिकोन होता. म्हणजे घटना समितीमध्ये राज्यपालाचं पद निर्वाचित असावं की नामनिर्देशित असावं या अनुषंगाने विस्ताराने चर्चा झाल्याचे दिसते आणि शेवटी मग हे पद जे आहे किंवा राज्यपालाचं पद जे आहे तर ते राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केलं जावं असं ठरवण्यात आलं. म्हणजे नामनिर्देशित का केलं जावं, जर का निवडणूक घेतली तर मग राज्यपाल निवडणुकीवरतीच लक्ष देईल किंवा ज्या पक्षाकडून तो राज्यपाल निवडून आला आहे त्या पक्षाचीच भूमिका तिथं पार पाडेल किंवा या राज्यपालाच्या निवडणुकीवर होणारा खर्चसुद्धा वाढेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करून सारासार विचार करून घटना समितीनं राज्यपालाचं पद हे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केलं जावं असं ठरवलं. याच वेळेला राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती स्थानिक राजकारणाशी संबंधित असू नये याबाबत पंडित नेहरू आग्रही होते आणि हेच विचारात घेऊन राज्यपाल जो आहे तर तो स्थानिक राजकारणापासून दूर असणारा आणि शक्यतो दुसऱ्या राज्यातली व्यक्ती एखाद्या राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाते.
म्हणजे या राज्यपाल पदावर येणारी जी व्यक्ती आहे तर ती दूरदृष्टी असणारी, निपक्षपाती व्यक्तिमत्वाची असावी, याबाबत घटना समितीमध्ये अत्यंत स्पष्टता होती. दूरदृष्टी असावी त्याच्याकडं, ती निपक्षपाती असावी, कुठल्याही पक्षाला फॉलो करणारी नसावी, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते. राज्यपालची नेमणूक जी आहे तर ती लोकांद्वारे थेट निवड करण्यात यावी, ही कल्पना घटना समितीने फेटाळली होती. त्याचप्रमाणे राज्य विधिमंडळाने निवडलेल्या 4 व्यक्तींमधून राष्ट्रपतीने एका व्यक्तीला राज्यपालपदी नियुक्त करावं, ही कल्पना देखील त्यावेळी फेटाळली होती. मग सखोल विचार झाला घटना समितीमध्ये, चर्चेनंतर एक निर्णय घेण्यात आला आणि राज्यपाल पदाबाबत राष्ट्रपतीद्वारा नियुक्तीची पद्धत आपण आहे तर ती स्वीकारलेली आहे. आणि सध्या भारतात जे 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, याच्यातले प्रशासक किंवा राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जातात. आता हे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित केले जातात म्हणजे काय? हे राष्ट्रपती स्वतः म्हणतात का की या व्यक्तीला राज्यपाल म्हणून तू जा बाबा महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून? नाही, तिथं सुद्धा केंद्र सरकारचं चालतं. आणि बघा, म्हणजे काँग्रेसच्या काळातही तेच झालं आणि BJPच्या काळात सुद्धा तेच होतंय. काय होतंय की आपल्या जवळचा व्यक्ती एखाद्या राज्याचा राज्यपाल करणं, किंवा त्याला दुसरी एक चांगली टर्म आहे राजकीय पुनर्स्थापना करणं, म्हणजे एखाद्या मंत्र्याचं वय झाल्यानंतर तो ज्यावेळेस निवृत्त होतो तर त्याची पुनर्व्यवस्था कुठं करायची तर त्याला एखाद्या राज्याचं राज्यपाल केलं जातं. म्हणजे बरीचशी उदाहरणं आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे, त्याच्याबद्दल काय वेगळं बोलायची गरज नाही. येथे लक्षात. मग अशा रीतीनं आपण भारतात राज्यपालाच्या थेट निवडणुकीची अमेरिकी पद्धत नाकारून कॅनडाप्रमाणे राष्ट्रपतीद्वारा राज्यपाल नियुक्तीची पद्धत आपण स्वीकारलेली आहे. कॅनडामध्ये केंद्राच्या गव्हर्नर जनरलद्वारा गव्हर्नरची नियुक्ती होते, म्हणजे राज्यपालाची नियुक्ती होते. आणि हे राज्यपालाचे जे पद जे आहे तर ते 1935च्या कायद्यामधून याला अधिकार मिळतात. ओके, येते का लक्षात? हे 1935चा कायदा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे राज्यपाल पदाला जे महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त झालेले आहेत ते घटना समितीने नव्याने बहाल केलेले नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याचा उगम तुम्हाला 1935 सालच्या भारत सरकार कायद्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये तो आढळतोय. या 1935च्या कायद्याअंतर्गत राज्यपालाला स्वायत्त प्रांताचा घटनात्मक प्रमुख तसंच केंद्र सरकारचा हस्तक अशा दुहेरी भूमिका पार पाडाव्या लागत होत्या. आत्तासुद्धा राज्यपालाला दुहेरी भूमिका पार पाडाव्या लागतात, परंतु राज्यपाल त्याच्यामध्ये तुम्हाला नापास झाल्याचं दिसतंय. कसं हे मी तुम्हाला पुढं सांगतोच, अगदी सगळ्या गोष्टी सांगतो. याशिवाय ज्या तमिळनाडू राज्याबद्दल आपण बोलणार आहे तर त्या तमिळनाडू राज्याची सुद्धा सर्वात शेवटी मी तुम्हाला माहिती देणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये घडल्याची आपल्याला दिसते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली राज्यांच्या संविधान समितीची निर्मिती करण्यात आली होती आणि केंद्राची जी संविधान समिती होती त्याच्या अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. आता या समितीने एक शिफारस केली होती की प्रत्येक प्रांतातील राज्यपालाची संबंधित प्रांताच्या विधिमंडळ सदस्यांनी निवड करावी आणि गैरवर्तनाआधारे त्याच्यावर या सदस्यांनी महाभियोगाचा खटला चालवून त्याला पदच्युत करावं. पुन्हा त्याच्यावरती वादविवाद झाले आणि मग घटना समितीने राज्यपाल पदाबाबतच्या वर्तमान तरतुदी स्वीकारून त्यांचा घटनेत समावेश केला. वर्तमान तरतुदी म्हणजे काय की राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित या पद्धतीने केली जाईल. अशा पद्धतीनं ही वर्तमान पद्धत जी आहे तर ती स्वीकारलेली आहे. म्हणजे भारताची राज्यघटना तयार होत असताना ह्या राज्यपाल या पदाबाबत बरीचशी चर्चा झाल्याचं आपल्याला दिसतं. आता हे सगळं आपण 1 बाय 1 पाहिलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते राज्यपालांसंबंधी घटनात्मक तरतुदी. याच्यावरती तुम्हाला आयोग 100% प्रश्न विचारू शकतो. सगळ्या ज्या महत्त्वाच्या घटनात्मक तरतुदी आहेत तर ती मी एकाच ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक्चर थोडंसं मोठं होऊ शकतं कारण पूर्ण टॉपिक आपल्याला एका लेक्चरमध्ये बसवायचा आहे. कलम 52 काय सांगतं? भाग 6 मध्ये, राज्यघटनेच्या भाग 6 मध्ये ह्या सगळ्या तरतुदी तुम्हाला दिसतील. कलम 52 राज्याची व्याख्या आहे. कलम 153 राज्याचे राज्यपाल किंवा प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल पद नेमलं जाईल. कलम 154 राज्याचे कार्यकारी अधिकार. कलम 155 राज्यपालाची नियुक्ती. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यपालांची नेमणूक करतात कलम 155 नुसार. कलम 156 राज्यपाल पदाचा कार्यकाल. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावरती राहू शकतात, परंतु राज्यघटनेनुसार राज्यपालांचा कालावधी जो असतो तर तो 5 वर्षाचा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 156(1) मध्ये राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती कार्यरत राहतात. 156(2) राज्यपाल राष्ट्रपतींना आपला राजीनामा सादर करून पदमुक्त होऊ शकतात. 156(3) राज्यपाल पदाचा कार्यकाल पदग्रहण केल्यापासून 5 वर्षांचा असतो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कलम 157 राज्यपाल पदावर नियुक्तीसाठीची पात्रता जी आहे तर ती कलम 157 मध्ये देण्यात आलेली आहे.
म्हणजे ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी, तिने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत, ही राज्यपालपदी नियुक्त करण्यासाठीची पात्रता आहे. कलम 158 राज्यपाल पदाच्या शर्ती व अटी कलम 158 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 158(1) नुसार राज्यपाल पदावर नियुक्त झालेली व्यक्ती संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असू नये. कलम 158(2) राज्यपालाने अन्य कोणतेही लाभाचं पद धारण करू नये. 158(3) संसदेने कायद्याद्वारे निश्चित केल्याप्रमाणे राज्यपाल पदाचं वेतन, भत्ते आणि इतर सोयीसुविधा असतात. कलम 158(3) नुसार 2 राज्यासाठी एकच राज्यपाल असतील तर त्याचं वेतन 2 राज्यात विभागून दिलं जाईल आणि राज्याच्या संचित निधीतून राज्यपालाचं वेतन दिलं जातं कलम 202(3) नुसार. हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला असं वाटेल राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती होत असल्यामुळं राज्यपालाचं वेतन केंद्र सरकार देतं, परंतु नाही, राज्याच्या संचित निधीतून राज्यपालाचं वेतन त्या ठिकाणी दिलं जातं. ओके, आलं लक्षात. इथं 202(3) मध्ये दिले. 361 राज्यपालाच्या व्यक्तिगत कृतीसाठी 2 महिन्याची नोटीस देऊन दिवाणी कार्यवाही सुरू करता येते. राज्यपालाविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करता येत नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रपतीप्रमाणेच राज्यपालास महत्त्वपूर्ण विशेषाधिकार आणि संरक्षणात्मक तुटी किंवा मुक्तता बहाल केलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू करता येत नाही, परंतु 2 महिन्याची पूर्व नोटीस देऊन त्याच्याविरुद्ध दिवाणी कारवाई सुरू करता येते कलम 361 नुसार. यानंतर कलम 159 राज्यपाल पदाची शपथ संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर राज्यपाल शपथ घेतात. जर का उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश अनुपस्थित असेल तर उच्च न्यायालयातील त्यावेळी उपलब्ध असलेल्या सर्वात ज्येष्ठ किंवा वरिष्ठ न्यायाधीशासमक्ष राज्यपाल शपथ घेतात. आता राज्यपालास कुठली शपथ घ्यायची असते तर पदभार विश्वासपूर्वक सांभाळणं, संविधान आणि कायद्याचं संवर्धन, रक्षण आणि समर्थन करणं, राज्यातील लोकांचं कल्याण आणि सेवा यासाठी स्वतः समर्पित करणं, या 3 घटकांची शपथ राज्यपालांना घ्यावी लागते. त्याच्यानंतर कलम 160 इतर आकस्मिक परिस्थितीमध्ये पार पाडावयाची राज्यपालाची कार्य. राज्यपालांचा मृत्यू वगैरे अशा आकस्मिक परिस्थितीत राष्ट्रपती या पदाची कार्य पार पाडण्यासाठी त्यांना योग्य वाटेल अशी तजवीज करू शकतात. म्हणजे एखाद्या राज्यपालांचा जर का मृत्यू झाला तर त्या पदाची कार्य पार पाडण्यासाठी कोणाला हे करायचं तर तो निर्णय जो आहे तर ते भारताचे राष्ट्रपती घेतात. जर का मृत्यू झाला असेल तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना अल्पावधीकरता राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. याशिवाय राज्यघटनेमध्ये राज्यपालावर महाभियोगाचा खटला चालवण्याबाबतची तरतूद आढळत नाही, की जशी राष्ट्रपतीवरती महाभियोग चालवण्याची तरतूद आहे तशी राज्यपालांवरती महाभियोग चालवण्याची तरतूद नाही. परंतु राष्ट्रपती राज्यपालाला बडतर्फ करू शकतात किंवा काढून टाकू शकतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. दॅट्स इट. कलम 161 काय म्हणते बघा. कलम 161 राज्यपालांचा दयेचा अधिकार इत्यादी न्यायाधिक अधिकार. कलम 162 राज्यपालांचा कार्यकारी अधिकाराचा विस्तार. कलम 163 राज्यपालाला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ. कलम 163(1) राज्यपाला स्वविवेकाने करावयाची काही कामे सोपवण्यात आलेली आहेत. कलम 200 ज्याच्यावरून वाद निर्माण झाला आहे की ज्याच्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे तर ते काय आहे कलम 200. कलम 200 काय म्हणतं आहे, राज्य विधिमंडळाने संमत केलेल्या विधेयकाला राज्यपालांची संमती. आता जर का एखादं विधेयक म्हणजे जर का एखाद्या राज्यात द्विगृही सभागृह असेल तर त्या 2 सभागृहांनी पारित करून एखादं विधेयक जर का संमतीसाठी राज्यपालाकडे पाठवलं किंवा एखाद्या राज्यात एकच विधिमंडळ आहे विधानसभा आणि त्या विधानसभाने एखादं विधेयक मंजूर करून मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवलं तर कलम 200 नुसार राज्यपाल त्या विधेयकाला संमती देऊ शकतात, संमती राखून ठेवू शकतात, पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे परत पाठवू शकतात किंवा कलम 200 नुसार राज्य विधिमंडळानं पारित केलेलं एखादं विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी राखून ठेवू शकतात. आणि कलम 200 नुसारच दिलेला अधिकार हे जे राज्यपाल आहेत राव आर्यन रवी तर ते वापरताना दिसतात. परंतु त्यांनी 10 विधेयकं रोखून ठेवल्यामुळं मुख्यमंत्री वैतागले आणि ते गेले सर्वोच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय दिला. याशिवाय कलम 201 नुसार राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवलं असेल तर राष्ट्रपती काय करतात, त्याला मान्यता देऊ शकतात. राष्ट्रपती त्याला मान्यता देणं राखून ठेवू शकतात. आणि जर का अर्थविधेयक असेल तर ते म्हणजे अर्थविधेयकाला काय राज्यपाल मान्यताच द्यावी लागते त्यांना. कलम 207 वित्तीय विधेयकाबाबत विशेष तरतुदी. राज्यपालांच्या शिफारशीशिवाय कोणतंही अर्थविधेयक म्हणजेच मनी बिल विधानसभेत मांडता येत नाही.
आणि मनी बिल राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीनं मांडल्यामुळं राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींना त्याला मान्यता द्यावीच लागते. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. ह्या काही घटनात्मक तरतुदी आहेत. राज्यपालांवरती घटनात्मक तरतुदीवरती कसा जरी प्रश्न विचारला तर या कलमांच्या बाहेर आयोग प्रश्न विचारणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढी कलम व्यवस्थितपणे करा. अजून एक महत्त्वाचा कलम राहिलेला आहे ते कायदेविषयक अधिकार आहे. राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार, ऑर्डिनन्स काढण्याचा अधिकार. कलम 213 नुसार राज्यपालांना वटहुकूम किंवा अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे. ते मी तुम्हाला कायदेविषयक अधिकारामध्ये अगदी स्पष्टपणे सांगतो. ओके, दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवा. आता ज्यावेळेस आपण पुढे जाऊया, राज्यपालांचं घटनात्मक स्थान. आता काय आहे राज्यपालांचं घटनात्मक स्थान हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे, की जेणेकरून याच्यावरती पुन्हा कसा जरी प्रश्न विचारला तर तुम्ही तो सोडवू शकता किंवा तो तुम्हाला सोडवता येईल. राज्यपाल पद हे घटक राज्य शासनाच्या घटनात्मक प्रमुखाचं पद आहे. येतं का लक्षात? म्हणजे राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे आणि राज्याची कार्यकारी सत्ता जी आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर जी आहे, तर ती राज्यपालांच्या हाती सुपूर्द करण्यात आलेली आहे. म्हणजे राज्य पातळीवर देखील संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केल्यामुळे राज्यपालास घटनात्मक प्रमुख म्हणून मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो. आलं लक्षात? सगळ्यात महत्त्वाचं काय, घटक राज्याच्या शासनाचा घटनात्मक प्रमुख हा राज्यपाल असतो. आता राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांचं स्थान काय आहे, तर कलम 163 नुसार राज्यकारभार चालवण्यामध्ये राज्यपालांना मदत करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल अशी घटनेत तरतूद करण्यात आलेली आहे. आणि म्हणून राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात. मंत्रिमंडळ राज्यपालांना सल्ला आणि सहकार्य करतं. राज्यपाल आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राज्यकारभार करणं आवश्यक असलं तरी अल्पमतात गेलेल्या मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांच्यावरती बंधनकारक नसतो. ओके, याशिवाय राज्यपालाला राज्यघटनेने काही परिस्थितीत स्वविवेकाधिकार सुद्धा दिलेले आहेत. येते का लक्षात? त्या दोन गोष्टीची आपण थोडीशी तुलना करू, राष्ट्रपती आणि राज्यपाल. राज्यघटनेने राज्यपालांना स्पष्टपणे नमूद करून स्वविवेकाधिकार बहाल केलेले आहेत. मात्र राष्ट्रपतींच्या बाबतीत मात्र घटनेत हे स्वविवेकाधिकार नमूद केलेले नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरा मुद्दा, 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक करण्यात आला आहे, परंतु अशी कुठलीही तरतूद किंवा बंधन राज्यपालांवरती घातलेलं नाही. म्हणजे राज्यपालांचा जो पॉवर आहे तर ती राष्ट्रपतींशी तुलना करता तुम्हाला जास्त असल्याचं दिसतंय. लक्षात? असं हे राज्यपालांचं घटनात्मक स्थान आहे. म्हणजे घटक राज्याच्या शासनाचा घटनात्मक प्रमुख आणि राज्यपाल आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपाल करतात. कलम 163 नुसार राज्यपालांना सहकार्य आणि सहाय्य देण्यासाठी, सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल. दॅट्स इट. आता राज्यपालांचे काही अधिकार आहेत. कुठले कुठले अधिकार आहेत? पहिला आहे कार्यकारी अधिकार. मी थोडंसं इन डिटेलमध्ये जातोय. कुठले कुठले कार्यकारी अधिकार आहेत? राज्यपालास कार्यकारी अधिकार असतात, कायदेशीर अधिकार असतात, वित्तीय, न्यायिक असे अधिकार राज्यपालाला आहेत. आणि राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून त्या अधिकाराचा तो उपभोग घेऊ शकतो. कार्यकारी अधिकार जर का त्याच्यातले महत्त्वाचे सांगायचं झालं तर राज्य शासनाचे सर्व कार्यकारी व्यवहार आणि कृती राज्यपालाच्याच नावे चालतात, हे तुम्हाला माहीतच आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची नियुक्ती करतात. राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच मंत्रिमंडळ सत्तेवरती राहतं. याशिवाय राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती आणि मानधन ठरवतात आणि हे राज्याचा महाधिवक्ता जो आहे तर तो राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच पदावरती राहतो. याशिवाय राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSCच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करतात, परंतु ह्या MPSCच्या अध्यक्षांना आणि सदस्यांना पदच्युत करण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. याशिवाय राज्यपाल ही अतिशय महत्त्वाची तरतूद आहे. राज्यपाल राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी राष्ट्रपतींना शिफारस करू शकतात. राष्ट्रपती राजवटीच्या काळात केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालाच्या हाती व्यापक कार्यकारी सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे, ते तुम्हाला दिसतं. याच्याशी संबंधित दोन कलम आहेत, कलम 365 आणि कलम 356. हे आपण पुढे अजून डिटेलमध्ये पाहूया. हे महत्त्वाचे कार्यकारी अधिकार. याशिवाय काही महत्त्वाचे कायदेविषयक अधिकारसुद्धा राज्यपालांना देण्यात आलेले आहेत. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला अधिकार आहे राज्यातील विधिमंडळाचं अधिवेशन बोलावणं किंवा सत्र समाप्ती करण्याचा अधिकार राज्यपालाला आहे.
याशिवाय राज्यातील विधानसभा बरखास्त सुद्धा राज्यपाल करू शकतात. येते का लक्षात? याशिवाय राज्यात विधान परिषद असेल तर त्यातील 1/6 म्हणजे 1/6 सदस्यांची साहित्य, विज्ञान, कला, सहकारी चळवळ, सामाजिक सेवा या क्षेत्रातील विशेष ज्ञान व प्रत्यक्ष अनुभवाद्वारे विधान परिषदेवर नेमणूक सुद्धा करतात. याशिवाय विधानसभेवर एका अँग्लो इंडियन व्यक्तीची नियुक्ती सुद्धा करतात. परंतु कलम 104व्या घटना दुरुस्तीनुसार 2020 साली ही जी मुदतवाढ होती तर ती काढून टाकण्यात आलेली आहे. वटहुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार सुद्धा कलम 213 नुसार राज्याच्या राज्यपालांना देण्यात आलेला आहे. याशिवाय विधेयकाला मान्यता देणं, संमती देण्यास नकार देणं, राज्यपालांच्या मते एखादं विधेयक राज्यघटनेचं उल्लंघन करणारं आहे वा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांविरोधात आहे तर केंद्राच्या अधिकाराशी संघर्ष निर्माण करणार आहे किंवा राष्ट्रहिताच्या विरोधी आहे किंवा राज्यातील न्यायमंडळाचं स्थान धोक्यात आणणार आहे अथवा असं विधेयक घटनेतील कलम 31A अंतर्गत अनिवार्यपणे संपत्ती ताब्यात घेण्यासंबंधी असेल तर असं विधेयक कलम 200 नुसार राज्याचे राज्यपाल राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. येते का लक्षात? आणि कायदेविषयक अधिकारातला राज्यपालाचा सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकार आहे तर तो आहे ऑर्डिनन्स, वटहुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार. आणि हा राज्यपालांच्या कायदेविषयक अधिकाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू नसेल किंवा जर का 2 गृह असतील तर त्या द्विगृही विधिमंडळात राज्यात कोणत्याही एका सभागृहाचं अधिवेशन सुरू नसेल आणि तात्काळ कायदा करण्याची जर का आवश्यकता भासली असेल तर संबंधित राज्याचे राज्यपाल अध्यादेश जारी करतात. अर्थात हा काय स्वविवेकाधिकार नाही, केवळ मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच हा राज्याचे राज्यपाल जे आहेत तर ते अध्यादेश काढतात आणि राष्ट्रपतींच्या सूचनेशिवाय सुद्धा राज्यपालांना काही परिस्थितीमध्ये अध्यादेश जारी करता येतो. ओके, हे कलम 213(1) नुसार. याशिवाय कलम 213(2) काय म्हणतंय? राज्यपालाने काढलेला वटहुकुमास विधिमंडळाने पारित केलेल्या कायद्याप्रमाणे स्थान असेल. कोणताही जारी केलेला अध्यादेश राज्याच्या विधिमंडळापुढे ठेवावा लागतो आणि त्याला राज्याच्या विधिमंडळाची मान्यता घ्यावी लागते. जसं कलम 213(1) नुसार राज्यपाल अध्यादेश काढू शकतात तसंच कलम 213(2)(b) नुसार बी फॉर बॉल बी नुसार राज्यपाल हा काढलेला अध्यादेश कधीही माघारी घेऊ शकतात. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. बरोबर. याशिवाय कलम 213(3) नुसार ज्या विषयावर विधिमंडळाने राज्यपालाच्या संमतीने कायदा अवैध ठरला असता अशा विषयावर जारी केलेला वटहुकूम अवैध मानला जातो. म्हणजे जर का विधिमंडळाने एखादा कायदा केला असेल आणि राज्यपालाच्या निर्णयानुसार तो जर का अवैध असेल आणि त्याच्यावरतीच जर का राज्यपालाने एखादा वटहुकूम काढला तर तो वटहुकूम किंवा तो अध्यादेशसुद्धा अवैधच मानला जातो. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक त्याच्यातली आपण काय म्हणतो एक छोटी लाईन आहे, बिटवीन द लाईन्स. अध्यादेश जारी करण्याकरता आधारभूत मानलेली राज्यपालांचे समाधान ही बाब न्यायप्रविष्ट मानली जाते. म्हणजेच काय, राज्यपालांनी काढलेल्या एखाद्या अध्यादेशाचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकतं. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. हा झाला कायदेविषयक अधिकार. त्याच्यानंतर आहे वित्तीय अधिकार. राज्याचा वार्षिक अंदाजपत्रक विधानसभेमध्ये मांडला जाईल याची राज्यपाल निश्चिती करतात. कलम 202 नुसार राज्याचं वार्षिक अंदाजपत्रक मांडलं जातं. ओके. याशिवाय धनविधेयक सभागृहात सादर करण्यापूर्वी राज्यपालांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. याशिवाय दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची स्थापना राज्यपाल करतात कलम 243(I) नुसार. बरोबर. याशिवाय राज्यपालांच्या शिफारशींशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही. राज्यपाल राज्य महालेखापालांचे अहवाल स्वीकारतात आणि ते राज्य विधिमंडळापुढे मांडतात. हे राज्यपालाचे वित्तीय अधिकार आहेत. याशिवाय राज्यपालाचे न्यायिक अधिकार आहेत का? आहेत. ओके. बघा, संबंधित राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करताना राष्ट्रपती राज्यपालाशी सल्लामसलत करतात. राज्यपाल उच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती, पदोन्नती आणि बढती करतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. याशिवाय कलम 161 नुसार राज्यपालांना दयेचा अधिकार सुद्धा आहे की जसा राष्ट्रपतींना आहे. राज्यपाल देहदंड किंवा मृत्यूदंडाच्या शिक्षेस माफी देऊ शकत नाहीत. म्हणजेच काय,
देहदंडाच्या बाबतीत राज्यपालांना दयेचा अधिकार उपलब्ध नाही. म्हणजे देहदंड किंवा मृत्यूदंडास माफी देण्याचा अधिकार कोणाला आहे, दयेचा अधिकार कोणाला आहे, तर तो फक्त भारताच्या राष्ट्रपतींना आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु राज्यपाल देहदंडाच्या शिक्षेला स्थगिती देऊ शकतात किंवा त्याऐवजी दुसरी शिक्षा ठोठावतात, परंतु त्यांना माफ करता येत नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. याशिवाय लष्करी न्यायालयाने जर काही एखादी शिक्षा केली असेल तर त्या शिक्षेबाबत कुठल्याही स्वरूपाचा दयेचा अधिकार राज्यपालांना उपलब्ध नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की जसा तो राष्ट्रपतींना सुद्धा उपलब्ध नाही. ओके, हे न्यायिक अधिकार. याशिवाय भारतात म्हणजे राज्यातल्या राज्यपालांना काही स्वविवेकाधिकार सुद्धा प्राप्त आहेत. ओके, कुठले कुठले आहेत बघा. राज्य विधिमंडळानं पारित केलेले एखादे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणं, कलम 200 नुसार. ओके, याशिवाय कलम 356 नुसार घटक राज्यात घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आली असल्याचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द करून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं, कलम 356 नुसार. आणि कलम 365 नुसार एखाद्या राज्यातला कारभार जर का संविधानाला अनुसरून चालत नसेल तरी सुद्धा राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. ओके, येते का लक्षात? तर हे राज्यपालाचे काही स्वविवेकाधिकार आहेत. बरोबर. याशिवाय विधानसभेत कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यास अथवा किंवा वर्तमान मुख्यमंत्र्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर कोणीच तिथं एक निश्चित वारसदार नसेल तर मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतात. याशिवाय एखादा नियुक्त मुख्यमंत्री सभागृहाचा विश्वास संपादन करण्यास अपयशी ठरल्यास मंत्रिमंडळ बरखास्त करतात. कोण? राज्यपाल. याशिवाय वर्तमान मंत्रिमंडळाने विश्वास गमावल्यास विधानसभा बरखास्त सुद्धा राज्यपाल करू शकतात. ओके, हे राज्यपालाचे स्वविवेकाधिकार आहेत. हे स्वविवेकाधिकार असताना राज्यपालाच्या काही विशेष जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या कलम 371 जे आहे तर ते विशेष जबाबदाऱ्यांची तरतूद तुम्हाला तिथं करण्यात आल्याचं दिसतं. म्हणजे पर्टिक्युलर जर का आपण महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्राच्या राज्यपालास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी स्वतंत्र विकास मंडळाची स्थापना करता येते. म्हणजे राज्यघटनेतील कलम 371(2) नुसार महाराष्ट्र आणि गुजरातच्या राज्यपालांवर ही विशेष जबाबदारी सोपवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. याशिवाय गुजरातसाठी 371(2) नुसार, नागालँडमधील नागा टेकड्यांच्या परिसरासाठी 371(a), मणिपूरसाठी आसामसाठी 371(b), मणिपूरसाठी 371(c), सिक्कीमसाठी 371(f), अरुणाचल प्रदेशसाठी 371(h), कर्नाटकसाठी 371(j), आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी विशेष तरतुदी 371(d), आंध्रात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना 371(e), मिझोराम 371(g), गोवा 371(i), अशा वेगवेगळ्या तरतुदी तिथं आपल्याला करण्यात आल्याच्या दिसतात आणि ह्या राज्यपालांच्या विशेष जबाबदाऱ्या मानल्या जातात. ही गोष्ट आली लक्षात? समजलं? आता राज्यपाल पदाविषयीचा वाद काय आहे त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पहिली गोष्ट आहे बघा, आता राज्यपाल पदाविषयीचा वाद, त्याच्यातली पहिली गोष्ट आहे राज्यपालांची नेमणूक. बरोबर. आता ही राज्यपालाची नेमणूक जी आहे तर ती राष्ट्रपतींद्वारे होते. राष्ट्रपतीद्वारे होते याचा अर्थ ती केंद्र शासनाद्वारे होते आणि हे असं होत असल्यामुळे घटक राज्यांना त्यासंबंधी कोणतीही भूमिका नाही. बरोबर ना? त्याचप्रमाणे राज्यपालांच्या नेमणुकीसंबंधीचे जे संकेत निश्चित करण्यात आले आहेत त्याचंही पालन होत नाही. त्यामुळे नेमणुकीसंदर्भात राज्यांच्या आकांक्षांना दुय्यम स्थान देऊन केंद्र तिथं आपलं वर्चस्व स्थापन करतं. हा पहिला वाद आहे. दुसरा वाद आहे राज्यपालांची बडतर्फी किंवा त्यांना पदावरून दूर करणं. राष्ट्रपतींच्या मर्जीवर अवलंबून असतं किंवा त्याच्यामध्ये ते केंद्राचं नियंत्रण नसतं. म्हणजे कुठल्याही राज्यपालांना बडतर्फ करण्याचा राष्ट्रपतींचा तो अधिकार आहे आणि असा असल्यामुळं राज्यांचा कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये सहभाग नसतो. केंद्रात सत्ता बदल झाल्यावर सत्ताधारी पक्ष पूर्वीच्या सत्ताधारी पक्षाने केलेल्या राज्यपालांच्या नियुक्त्या रद्द करतं की जसं भाजपने केलं, मागं काँग्रेसने केलं होतं. येते का लक्षात? याच्याबद्दल जे वेगवेगळे आयोग आहेत, सरकारी आयोग असेल 1988चा, पंच आयोग असेल 2010चा, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी ज्या आहेत तर त्या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पंच आयोगाचं 2010चं जर का तुम्ही पाहिलं तर त्यांनी असं सांगितलं होतं की राज्यघटनेतील राष्ट्रपतींची मर्जी हा वाक्यांश वगळण्यात यावा, कारण राज्यपालांना केंद्र सरकारच्या इच्छेनुसार बरतर्फ केलं जाऊ नये तर त्यांना केवळ राज्य विधिमंडळाने पारित केलेल्या ठरावाद्वारेच पदमुक्त केलं जावं. परंतु
या शिफारशीची काय आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून एक राज्यपालाच्या पदाविषयीचा मुद्दा आहे वादाचा, तो आहे राष्ट्रपती राजवट कलम 356. म्हणजे 356च्या तरतुदीमुळे हे राज्यपालाचे पद आहे तर ते नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडते. कारण या कलम 356नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी राज्यपालांना महत्त्वाचे अधिकार जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. तथापि या तरतुदीचा शेवटचा मार्ग म्हणून अवलंब न करता मनमानीपणे वापर केला जातो आणि या कलमासंबंधी राज्यपालांच्या पक्षपाती भूमिकेमुळे नेहमीच वाद निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. आता या कलम 356बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की कलम 356 या कलमाचा शेवटचा मार्ग म्हणून वापर व्हावा आणि ही तरतूद एखाद्या निर्जीव बाबीप्रमाणे असावी. याशिवाय राष्ट्रपती व्ही गिरी यांनी नियुक्त केलेली समिती होती 1970 साली या कलम 356 बाबत. यांनी सुद्धा या समितीचं मत होतं की राज्यपालासाठी कठोर नियमावली करण्यापेक्षा विधानसभेचे सदस्य व राजकीय पक्ष यांना राजकीय शिस्तीची आवश्यकता आहे. म्हणजे वेगवेगळ्या वेळेस 356 आणि राज्यपाल याच्याबद्दल वेगवेगळ्या भूमिका घेण्यात आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा वाद जो उभा राहतो तर तो कलम 200नुसार. कलम 200 मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राज्य विधिमंडळाच्या एखाद्या विधेयकाबाबत काय निर्णय घ्यायचा याचे अधिकार कलम 200नुसार राज्यपालाला मिळालेले आहेत. आणि कलम 200नुसार राज्य विधिमंडळानं पारित केलेलं एखादं विधेयक राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवण्याची जबाबदारीसुद्धा कलम 200नुसार किंवा हा अधिकारसुद्धा कलम 200नुसार राज्यपालांना मिळतो. ओके, म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 200नुसार राज्य विधिमंडळाचं एखादं विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखीव ठेवण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि ह्याच अधिकार वापरून हे जे तमिळनाडूचे राज्यपाल होते RN रवी यांनी तमिळनाडू विधिमंडळाचे किंवा विधानसभेची 10 विधेयकं ही म्हणजे राष्ट्रपतीकडे विचारार्थ राखून पाठवलेली होती. येते का लक्षात? ओके, म्हणजे राज्यपालांना विधेयक राखीव ठेवल्यास राष्ट्रपतींच्या संमतीखेरीज त्याच्यात कायद्यात रूपांतर होऊच शकत नाही. कारण हे जे RN रवी आहेत तर ते केंद्र सरकारनं किंवा राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले राज्यपाल आहेत. ओके, तिथं सरकार कोणाचं आहे? BJPच्या विरोधी पक्षाचा आहे. त्याच्यामुळे तो राज्यपाल कोणाचा असेल? केंद्रातल्या पक्षाचा असेल. त्याच्यामुळं तो त्या राज्य सरकारच्या विरोधीच काम करेल. येते का लक्षात? ओके, आणि जर का एखादं विधेयक राज्यपालानं कलम 200नुसार राष्ट्रपतींकडं विचारार्थ पाठवलं तर त्या विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती दिल्याखेरीज त्याचं कायद्यात रूपांतर होऊच शकत नाही. म्हणजेच काय तर या RN रवी यांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेली 10 विधेयकं कायद्यात रूपांतर होणारच नाही आहेत. कारण राज्यपाल जे आहेत राष्ट्रपती जे आहेत तर त्यासुद्धा BJPने निवडून दिलेल्या आहेत. येतं आहे लक्षात? तरी अशी सगळी ही खेळी असते. म्हणजे कलम 200नुसार राज्यपालांचा हा विशेष अधिकार म्हणजे राज्याच्या कायदेनिर्मिती अधिकाराबाबत केंद्राला प्राप्त झालेला जणू नकाराधिकारच असल्याने हा विशेष अधिकार ही नेहमीच तुम्हाला वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसतो. म्हणजे भगतसिंग कोश्यारी ज्यावेळेस महाराष्ट्राचे राज्यपाल होते तर त्यांनी सुद्धा तेच केलं. म्हणजे जिथं जिथं म्हणजे केंद्र सरकारमध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्यांनी नियुक्त केलेले राज्यपाल असतात त्यांची भूमिका तीच असते. म्हणजेच काय संविधानकर्त्यांना अभिप्रेत असणाऱ्या जबाबदारीकडे डोळेझाक करून संकुचित पक्षीय राजकारणाचं एक हत्यार म्हणून या राज्यपाल पदाचा बहुतांश वापर करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून हे जे राज्यपाल पद आहे तर नेहमीच तुम्हाला वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आढळून येतं. त्यामुळे राज्यपालांनी केंद्राचा हस्तक अथवा विशिष्ट राजकीय पक्षाचा वाहक यापेक्षा संविधानाने बहाल केलेल्या जबाबदारीचं भान ठेवून आपल्या पदाचं घटनात्मक पावित्र्य राखणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि आता तरी आहेच आहे. येते का लक्षात? बरोबर, दॅट्स इट. तर हे होतं त्याच्याबद्दलचे वादविवाद. आता राज्यपालांची भूमिका आणि त्याच्यात काही विसंगती आढळते का आपल्याला? तर नेहमीच आपल्याला ही विसंगती आढळते. कुठली विसंगती आढळते? त्याच्यातला पहिला महत्त्वाचा भाग आहे घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख. मी मध्ये सुद्धा सांगितलं त्याप्रमाणे राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. घटनात्मक प्रमुख आता आलं का लक्षात? ओके, कार्यकारी प्रमुख
यामध्ये मुख्यमंत्र्याची नियुक्ती करणं, मंत्रिमंडळाची बरखास्ती करणं, कायदेमंडळ बरखास्त करणं, सल्ला देणं, कलम 356 नुसार केंद्र सरकारला अहवाल पाठवून राष्ट्रपती राजवट लागू करणं, कलम 200 अंतर्गत विधेयक राखीव ठेवणं, आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांच्या राज्यपालांना विशेष जबाबदारी, स्वविवेकाधिकार आणि इत्यादी बाबींचा समावेश जो आहे तर राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालांना मिळतात. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे केंद्र आणि राज्य सरकार यांना जोडणारा दुवा. ही जर का भूमिका आपण लक्षात घेतली तर या भूमिकेनुसार केंद्र सरकारला अहवाल पाठवणं, केंद्रात राज्याचं प्रतिनिधित्व करणं, राज्यपालांच्या बैठकीमध्ये राष्ट्रपतींना नियमितपणे भेटणं, केंद्रामध्ये राज्याची चांगली प्रतिमा उभी करण्यास सहाय्य करणं, राज्याच्या गरजा केंद्र पातळीवरती मांडणं इत्यादी कामे राज्यपाल या भूमिकेद्वारे पार पाडतो. परंतु सध्याच्या राज्यातले राज्यपाल म्हणजे सगळ्या राज्यातले राज्यपाल ही भूमिका पार पाडतायत का? म्हणजे ठराविक काही अपवाद असतात, तसेच काही अपवाद असूही शकतील, परंतु इतर राज्यपाल काय करतायत याच्याबद्दल मात्र प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला हा निर्णय हा खरंच योग्य आहे आणि सध्याची जी परिस्थिती चालली आहे तर त्याला अनुसरून अतिशय योग्य आहे. परंतु आपण जर का आत्ता विचार केला, हे घटनात्मक प्रमुख आणि केंद्र आणि राज्य यांच्यामधील दुवा या भूमिकेमध्ये राज्यपाल अपयशी ठरल्याचं दिसून येतं. याच्या विरोधात सगळ्या गोष्टी घडत आहेत. राज्यपाल पदाचा व्यवहार हा केंद्राचा हस्तक असाच राहिलेला तुम्हाला दिसेल. येते का लक्षात? म्हणजे घटनात्मक प्रमुखांनी निपक्षपातीपणे कार्य करावं असं अपेक्षित असतं, तर हस्तक हा नेहमीच पक्षपातीपणे कार्य करत असतो. हे काय लहान मुलाला सुद्धा माहीत आहे. या परस्पर विरोधी भूमिकेमुळे राज्यपाल पद सतत वादाच्या भोवऱ्यात आपल्याला अडकलेलं दिसतंय. म्हणजे संघराज्य संतुलन आणि राजकीय स्थैर्य नष्ट होणार नाही किंवा दुर्लक्ष जाणार नाही हे पाहण्याची जबाबदारी राज्यपालावर आहे. ही महत्त्वाची जबाबदारी आहे आणि त्याचप्रमाणे संबंधित घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. परंतु आत्ताच्या परिस्थितीचा विचार करता राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलेल्या बहुसंख्य व्यक्तींचा पक्षपाती व्यवहार आणि सर्वच राजकीय पक्षांनी आपले राजकीय हितसंबंध लक्षात घेऊन या पदाचा केलेला गैरवापर यामुळे या पदाकडून असणारी घटनात्मक प्रमुखाची निपक्षपाती भूमिका बहुतांशी ही पुस्तकातच राहिलेली आहे किंवा ही घटनेत नमूद या स्वरूपातच राहिलेली आहे. म्हणजे राज्यपालांची भूमिका आणि त्याच्यातील विसंगती आपल्याला इथं पाहायला मिळते. येथे लक्षात समजलं? तर अशा रीतीनं तुम्हाला याचं व्यवस्थितपणे विश्लेषण करून दिलेलं आहे. आर्टिकल 200 राज्यपालाच्या भूमिका, राज्यपालांचे अधिकार आणि कार्य, याशिवाय राज्यपालाची भूमिका आणि त्याच्यातील विसंगती, राज्यपाल पदाविषयीचे वाद हे आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आता ज्या राज्यामुळं हे सगळे वादविवाद बाहेर आले तर त्या राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तामिळनाडू एक दक्षिणेतलं हे एक राज्य आहे. त्या राज्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ की जेणेकरून परीक्षेला या राज्याबद्दल जरी प्रश्न विचारला तर तुमचा तो प्रश्न चुकता कामा नये. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यावेळी भारतीय संघातील राज्यांचे 4 प्रकारात वर्गीकरण करण्यात आलं होतं. अ, ब, क आणि ड. ड मध्ये केंद्रशासित प्रदेश होते. त्याच्यातल्या भाग अ ज्याला पूर्वीचे ब्रिटिश प्रांत म्हणून ओळखलं जात त्यात मद्रासचा समावेश होता. आणि फजल अली आयोगाच्या 1953च्या शिफारशीनुसार 1 नोव्हेंबर 1956 रोजी भारतात जी 14 घटक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आला तर त्यापैकी मद्रास हे एक घटक राज्य होतं. पुन्हा 14 जानेवारी 1969 रोजी मद्रास राज्याचं नाव बदलून तमिळनाडू असं करण्यात आलेलं आहे. ओके. दक्षिणेतल्या राज्याचं जे राजकारण असतं तर ते लोकानुरंजनवादी राजकारण असतं. त्याला पॉप्युलिस्ट पॉलिटिक्स असं म्हणतात. म्हणजे जे लोकांना आवडतंय तर ते राजकारणी करतात. म्हणजे दक्षिणेतल्या राजकारणाचा ट्रेंड जर का पाहिला तर चित्रपटसृष्टीतील अभिनेते किंवा अभिनेत्र्या ह्या तिथं राजकारणात उतरतात, निवडणुका लढवतात आणि राज्याचं मुख्यमंत्रीपदसुद्धा हस्तगत करतात. हे त्या लक्षात. म्हणजे चिरंजीवी असतील, आता तो विजय आला आहे, याशिवाय जय जय ललिता असतील. जय जय ललिता सुद्धा एक चांगली अभिनेत्री होती, तुम्हाला माहीतच असेल. याशिवाय तमिळनाडूच्या उत्तरेला आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक आहे. पश्चिमेला केरळ आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. हे लक्षात ठेवा. मे बी तमिळनाडू चर्चेत होतं नेहमीच, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. याशिवाय तमिळनाडूचा स्टेट ॲनिमल आहे, राज्य प्राणी आहे निलगिरी तहार. राज्य पक्षी आहे एमरॅल्ड डव. राज्य फूल आहे
ग्लोरोसा लिली किंवा द ग्लोरी लिली किंवा द फ्लेम लिली असं त्याला म्हटलं जातं. राज्यवृक्ष आहे प्लाम किंवा त्याला प्लाम्र किंवा बोरॅसिस फ्लेम्बिलिफेर असं त्याला म्हटलं जातं. सॉरी फॉर प्रोनाऊन्सिएशन. याशिवाय तामिल योमान हे तमिळनाडूचं राज्य फुलपाखरू आहे आणि जॅकफ्रूट हे तमिळनाडूचं राज्य फळ आहे, हे लक्षात ठेवा. तमिळनाडूत विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. महाराष्ट्रात किती आहेत? 288. आणि तिथल्या मंत्र्यांची संख्या आहे 35 सध्या भरतोय सध्या. याशिवाय तमिळनाडूत लोकसभेच्या 39, महाराष्ट्रात किती आहेत? 48 आणि राज्यसभेच्या 18, महाराष्ट्रात किती आहेत? 19. लक्षात ठेवा, हे विधान महत्त्वाचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार तमिळनाडूची लोकसंख्या 7,21,47,030 इतकी असून त्याच्यामध्ये 82.8% हिंदू, 9.31% मुस्लिम, 8.11% ख्रिश्चन आणि राहिलेली लोकसंख्या आहे तर ती इतर समुदायांची आहे. आणि ही लोकसंख्या तमिळनाडूच्या 38 जिल्ह्यात विभागलेली आहे. याचा अर्थ काय? तमिळनाडूत 38 जिल्हे आहेत, महाराष्ट्रात किती आहेत? 36. ओके, तरीही महाराष्ट्राची लोकसंख्या तमिळनाडूपेक्षा जास्त आहे. आलं लक्षात? समजलं? तर अशा रीतीनं हे तमिळनाडू आणि त्याच्याशी संबंधित राज्यपाल आणि ओव्हरऑल राज्यपाल आणि वाद याच्याबद्दलचे एक परीक्षा मिळून परिपूर्ण माहिती देणारं लेक्चर आहे. लेक्चर कसं वाटलं नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय PSR ऑप्शनल आणि मेन्स GS पेपर 2 एसर रायटिंग आणि आन्सर रायटिंगच्या पर्सनल मेंटॉरशिप बॅचेस अवेलेबल आहेत. तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. याशिवाय सध्या VGS ई-स्टडी हा जो ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर तो फ्री वन स्टॉप सोल्युशन आहे MPSC आणि UPSC 2025-26साठी. तर सध्या VGS ई-स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म यूट्यूब, टेलिग्राम, इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप या 5 सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. या 5ही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VGS ई-स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा. ओके, लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेजारी बेल आयकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. तुर्तास आता आपण इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.